शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, वारंवार नेहमी एक प्रश्न विचारला जातोय की आपल्याकडे जे लागलेला सोलार पंप आहे त्याच्यावर AC मोटर जे म्हणजे आपली रेग्युलर विहिरीवरली करंटवरली जी मोटर आहे ती कशी चालवावी. या संदर्भात भरपूर कंपन्यांनी असा दावा केला होता की आम्ही शेतकऱ्यांना जे काही आहे ते AC-DC कंट्रोलर देणार आहे आणि त्याच्यावर तुमची जी काही AC मोटर आहे ती सुद्धा त्यामध्ये चालणार आहे असं बोलून कंपन्या जे आहेत की शेतकऱ्यांकडून जे आहेत त्या कंपनीचं सिलेक्शन करून घेतलं. परंतु आता जर बघायला गेलं आता मटेरियल येणं सुरू झालेलं आहे तर मग त्या कंपन्याचे आता कंट्रोलर बघायला गेले तर कोणत्याही प्रकारचे AC-DC कंट्रोलर त्यांनी दिलेले नाही. एक प्रकारची शेतकऱ्याची त्या कंपन्याने जे आहे ते सर्रास फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच जे काहीतरी आमिष दाखवून त्यांनी त्यांची कंपनी आहे ते सिलेक्ट करून घेतली आणि आता जे आहे ते तशा प्रकारचं आश्वासन जे आहे दिलेलं त्यांनी त्या ठिकाणावर पूर्ण केलेलं दिसत नाही. मग आता या विषयीचं नेमकं हे या लोकांनी का पूर्ण केलं नाही तो भाग वेगळा आहे. परंतु आता जे आहे ते आपल्याकडे जे काही सोलार आता लागलेला आहे मग त्याच्यावर आपल्याला AC मोटर कशा पद्धतीत चालवायची, त्याच कंट्रोलरवर चालेल का मग त्यासाठी काही वेगळं डिव्हाइस घ्यायचं लागेल. मग ती वेगळं डिव्हाइस घ्यायचं तर त्याची प्राइस किती असू शकते ही सर्व काही डिटेल्सची माहिती आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्याकडे लागलेलं सोलार आहे त्याच्यावर AC मोटर चालू शकते किंवा नाही आणि तुम्हाला त्याला काही कंट्रोलर घ्यावं लागणार आहेत, काही डिव्हाइस घ्यावं लागतात, ते कुठून मिळतील आणि त्याची किंमत काय राहील या सगळं काही आपण डिटेल चर्चा त्यावर करणार आहे. बघा मित्रांनो, ज्याच्याकडं शक्तीचे सोलार पंप लागलेले आहेत त्यामध्ये ऑलरेडी इनबिल्ड त्याच्यामध्ये जे आहे ते AC-DC कंट्रोलर आहे. आता तो तुमच्याकडे जे लागलेले सोलार पंप आहे तर तुम्हाला ते AC-DC आहे म्हणून कसं ओळखायचं तर याच्यामध्ये बघा एक सोपी ट्रिक आहे. त्यावर तुमचा जो कंट्रोलर असतो त्याची एक नेम प्लेट असते म्हणजे त्याच्यावर जो डाटा दिलेला असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक हे लिहिलेलं राहतं म्हणजे डाटा लिहिलं राहतात की इनपुट करंट म्हणजे इनपुट जे असतं तर त्याच्यामध्ये एवढे 850 800 200 300 काय वोल्ट जे असेल ते AC किंवा DC त्या ठिकाणावर लिहिलेलं राहतं. इनपुट व्होल्टेज त्यानंतर आउटपुट व्होल्टेज ज्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज जर असेल VAC असं जर लिहिलेलं असेल तिथे जे किती XYZ व्होल्टेज असो तर त्या ठिकाणावर VAC जर लिहिलेला असेल तर तो पंप कंट्रोलर जो आहे तो AC-DC आहे. त्याची विशिष्ट प्रकारची सेटिंग केल्याच्या नंतर जे आहे ते तुमची मोटर त्या ठिकाणावर चालू शकते. आता दुसरी गोष्ट, काही आता कंट्रोलरवर DC आहे म्हणून कसं करायचं तर इनपुट आउटपुट व्होल्टेजच्या ठिकाणी जर VDC असेल तर तो 100% DC आहे आणि तुमच्या मोटर जे आहे आता एकमेव असा कंट्रोलर आहे जेन कंपनीचा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेटिंग न करता डायरेक्टली तुम्ही ती मोटर जी आहे ते AC-वर त्या ठिकाणावर ती रेग्युलर मोटर सुद्धा तुम्ही चालवू शकता आणि त्याच्यावरती तशी मोटर त्याच्यात चालणार आहे. पण आता त्याच्यामध्ये सुद्धा असं ऐकलंय की नवीन जे कंट्रोलर येतात ते त्याच्यामध्ये ज्या मोटर DC येतात त्यामध्ये सेटिंग करणं गरजेचे आहे. पहिले जे कंट्रोलर होते जुने तर त्यामध्ये ऑलरेडी मोटर्स त्यांनी जे आहेत ते AC दिल्या होत्या, 50 हर्ट्जवर चालणाऱ्या मोटर त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. सर्वप्रथम आता तुम्ही जे आहे ते AC आणि DC मधला जो फरक आहे AC आणि DC मोटर मधला जो आहे तो फरक तुम्ही समजून घ्या. याच्यामध्ये बघा आपल्याकडे जे सोलार प्लांट लागलेले आहेत ते 3 HP आहेत, 5 HP आहेत आणि 7.5 HP आहेत. तर यावर मित्रांनो बघा जी आपली DC मोटर आहे ती डायरेक्ट करंट म्हणजे जे काही सोलार पॅनल कडून येणारा जो करंट आहे तो कंट्रोलरमध्ये फिल्टर केला जातो आणि जो मोटरपर्यंत तशाच तसा तो त्या ठिकाणी सोडला जातो म्हणजे ती DC-वर मोटर चालते. परंतु आपल्याकडली जी AC मोटर आहे तर ती जी आहे ते अल्टरनेटिंग करंटवर चालते म्हणजे त्या करंटच्या एक विशिष्ट सायकल्स असतात आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ते 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी असते आणि DC-वर चालणाऱ्या मोटरची फ्रिक्वेन्सी जी 120 हर्ट्ज पासून समोर ही जास्त त्या प्रमाणामध्ये असू शकते. मग आता ही मोटर जर तुम्हाला त्याच तुमच्याकडे लावलेल्या सोलार प्लांटवर जर AC मोटर चालवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक स्वस्तात मस्त डिव्हाइस म्हणजेच VFD त्या ठिकाणी घ्यावी लागेल. VFD कशी असते तुमची VFD 3 HP पासून ते 10 HP पर्यंत तुम्हाला VFD त्या ठिकाणी मिळू शकते. मग ती VFD 230 व्होल्टची असू शकते, मग ती VFD जी आहे ते 440 व्होल्टची असू शकते. तुम्हाला तुमच्या प्लांटच्या प्रमाणामध्ये तुमच्या प्लांटच्या व्होल्टेज कॅपॅसिटीनुसार तुम्ही त्या ठिकाणावर ती VFD तुम्हाला खरेदी करता येते. आता VFD तुम्हाला नेमकी आता कोणती लागणार आहे बघा. तुमच्याकडे ज्या प्लेट लागलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांचे जुने प्लांट आहेत
म्हणजे मी म्हणतो की ज्या शेतकरी बांधवांनी कुसुम अंतर्गत जे जुने प्लांट घेतलेले आहेत त्यांच्या शेतात 3 HP साठी 10 प्लेट लागलेल्या आहेत, 5 HP साठी जवळपास 15 प्लेट लागलेल्या आहेत, अशा शेतकरी बांधवांना एक सोपं जाणार आहे त्यामध्ये AC मोटर चालवण्याकरता. म्हणजे याचा विषय कसा आहे बघा, आता आपल्याकडे काय आहे की आता नवीन मोनोप्लेट आलेले आहेत. मोनोप्लेटची जे आहे ते व्होल्टेज म्हणजे पॉवर जनरेशन क्षमता जी आहे ते वाढवली आहे. म्हणजे एका प्लेटची कॅपॅसिटी आहे, पॉवर जनरेशन कॅपॅसिटी जी आहे तर ती त्यांनी 535 वॅट ते 540 वॅट पर्यंत केलेली आहे. म्हणजेच एकंदरीत टोटल 3 HP चा जर प्लांट पकडला तर त्या ठिकाणावर जे आहे तर 3000 ते 3300 वॅट पर्यंत त्या एकंदरीत प्लांटची कॅपॅसिटी आहे. पण याच्यामध्ये सर्वात मोठा इश्यू असा आहे की ती जी सोलार प्लेट तुमच्याकडे जे दिलेली आहे तर तिची व्होल्टेज जनरेशन कॅपॅसिटी ही फक्त 45 व्होल्ट आहे. 45 व्होल्ट कॅपॅसिटी आहे. तर त्याच्यामध्ये एक विषय असा येतो 270 व्होल्ट एवढं व्होल्टेज ती त्या ठिकाणाहून तुमचा 3 HP प्लांट हा नो लोड याच्यावर तो जनरेट करतो. म्हणजे ज्यावेळेस लोड नसेल तर त्यावेळेस तुमचा जो काही आहे 3 HP चा प्लांट आहे तो 270 व्होल्टेज पर्यंत व्होल्टेज त्या ठिकाणी प्रोड्यूस करतो. आणि तुम्हाला जो लागणारा व्होल्टेज आहे म्हणजे 3 फेज मोटर चालवण्यासाठी तर 440 व्होल्ट लागतो. पुन्हा आणखीन याच्यामध्ये एक विषय आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या पॅनलवर लोड टाकता, त्या पॅनलवर ज्यावेळेस लोड टाकता तर त्यावेळेस काय होतं की या पॅनलची जे काही आहे ते पॉवर व्होल्टेज जनरेशन क्षमता ही घटते. त्यामध्ये 7 ते 8% म्हणजे 7 ते 8 पॉईंटनं त्याची व्होल्टेज हे घटतं. म्हणजे एकंदरीत तो प्लांट तुमच्याकडं तुमची प्लेट जर नो लोडवर जर 45 व्होल्ट जनरेट करत असेल तर त्या ठिकाणी तुमची जी काही लोडवर तुमची एक तर 35 ते 36 37 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज त्या ठिकाणावर ती जनरेट करणार आहे. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला लोडवर त्या प्लेट त्या नवीन जो काही आहे प्लांट आहे तर त्याचं जे व्होल्टेज आहे तर 220 ते 210 व्होल्ट पर्यंत त्या ठिकाणी प्युअर आउटपुट व्होल्टेज त्या ठिकाणी मिळणार आहे. मग VFD लावल्याच्या नंतर काय होतं की जवळपास 10 ते 15% त्याच्यामध्ये जे आहे ते लॉसेस होतात. म्हणजे एकंदरीत जर सरासरी तुम्हाला 200 व्होल्ट जर त्या ठिकाणावर मिळत असेल तर त्याच्यामध्ये 10% जरी लॉस पकडला तर 170 ते 180 व्होल्ट एवढा प्युअर तुम्हाला AC करंट त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या 3 HP प्लांटवर तुमची जे आहे ते AC मोटर त्या ठिकाणी चालणार नाही. पण जुन्या प्लांटवर तुमची मोटर चालू शकते. का चालू शकते बघा, याच्यामध्ये काय आहे की 350 वॅटची एक प्लेट आहे. टोटल 10 प्लेट त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि त्या प्लेटची एका प्लेटची जे काही कॅपॅसिटी आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते जवळपास 35 व्होल्ट एवढं व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट करतात. आणि त्या प्लेट जे आहे तर त्याच्यामध्ये नो लोडवर सुद्धा 32 ते 33 व्होल्ट तुमचं व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट करतात. म्हणजे याच्यामध्ये एकंदरीत असं आहे की ते प्लेटवरचा डाटा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये 2 व्होल्टेज लिहिलेले राहतात. त्याच्यामध्ये जे आहे ते एक प्लेट साधारणतः सर्रास 30 व्होल्टेज जरी त्या ठिकाणी तुम्ही पकडत असाल म्हणजे लोडवर जर 30 व्होल्टेज जरी व्होल्टेज प्रोड्यूस करत असेल तर एकंदरीत तुमचा 10 प्लेट आहे त्या ठिकाणी 10 प्लेटवर तुमची जी आहे ते 300 व्होल्ट लोडवर तुमचं हे जनरेट करणार आहे, व्होल्टेज जनरेट होणार आहे. एकंदरीत त्याच्यामध्ये 10% जरी हे झालं पॉवर लॉसेस झाले तर 270 व्होल्ट तुमचा त्या ठिकाणावर तुम्हाला प्युअर व्होल्टेज त्या ठिकाणावर मिळणार आहे. 270 व्होल्ट जर मिळालं तर तुमची मोटर जी आहे तर त्याच्यामध्ये काही लोकल कंपनीच्या मोटर त्याच्यावर चालू शकतात, त्या VFDवर त्या चालू शकतात. परंतु नवीन प्लांटवर तुमची मोटर त्या ठिकाणी चालू शकत नाही. आता बरेचसे काही डोके लावणार म्हणतील की बाबा याचे सगळे पॅनल असे आहेत, सगळे पॅनल अगदी पॉवरफुल आहेत. परंतु मित्रांनो तुम्ही एकदा स्वतः पॅनलवरचा डाटा वाचा आणि नंतर मलाही तुम्ही सांगा, कारण आम्ही सगळ्या या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे आणि नंतरच ही तुमच्या पुढे ही गोष्ट मांडत आहे. आता VFD तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही 5 HP आणि 7.5 HP साठी VFD लावू शकतो. आता जास्त जर त्याचं डिटेलमध्ये सांगत गेलं तर व्हिडिओ भरपूर लांबत जाणार आहे. आता 3 HP सरळ सांगतो की 3 HP जर तुमच्याकडे नवीन प्लांट असेल तर त्याच्यावर तुम्ही सिंगल फेज मोटर चालवण्यासाठी तुम्ही VFD घेऊ शकता. VFDची किंमत जवळपास 8,000 पासून ते 12 ते 13,000 पर्यंत स्टँडर्ड प्रकारची VFD तुम्हाला मिळून जाते. आणि 5 HP ची जे VFD आहे 5 HP ते 7.5 HP ची 10 HP पर्यंत चालणारी VFD आहे तुम्हाला 13 ते 20,000 पर्यंत स्टँडर्ड क्वालिटीची VFD त्या ठिकाणी मिळते. कारण VFD मध्ये आपण फ्रिक्वेन्सी मॅन्युअली सेट करू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. मोटर तुमची गरम होण्याचे चान्सेस नाही. त्याच्यामध्ये ऑटो सर्किट ब्रेकर असतं. ज्यावेळेस तुमचा हे होतं म्हणजे ऊन कमी होतं त्यावेळेस ती मोटरला सर्किटपासून वेगळं करण्याचं काम
ही विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आपल्याला सेट करता येतं. त्यानंतर ती मोटर त्या ठिकाणाहून बंद करते, म्हणजे मोटरला तुमच्या धोका होण्याचे चान्सेस त्या ठिकाणावर नाही आहेत. म्हणून VFD एक बेस्ट तुमच्यासाठी पर्याय आहे. कारण ऑदर कंट्रोलर जर तुम्ही घेत असाल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये बनलेले कंट्रोलर तुमच्याकडे आहेत, म्हणजे बाजारामध्ये मिळतात, तेही तुम्ही घेऊ शकता. परंतु एक VFD घेण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याला एक परवडण्यासारखी गोष्ट आहे. जास्त गुंतागुंतीचा त्याच्यामध्ये कारभार नाही आणि सहजरित्या तुम्ही त्याची सेटिंग्स वगैरे जे आहे तर करू शकता. कारण त्याला स्क्रोल बटन सुद्धा आहेत सेटिंगसाठी आणि एक काही विशिष्ट बटनचे हे सुद्धा तुम्ही त्याची सेटिंग करू शकता. आणि DC टू म्हणजे AC टू DC आउटपुट सुद्धा आहेत, परंतु वेळोवेळी त्याला सेटिंग करावं लागत असते. त्यामुळे जे आहे तर त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. एकत्रित सुद्धा तुम्हाला VFDचं जर लोकल मार्केटमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही इंडिया मार्ट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकवरून क्लिक करून तुम्ही बघू शकता की VFDच्या किंमत काय आहेत आणि VFD ही कशा पद्धतीने ऑपरेट होते, तर ते त्या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता. तर हे होतं तुमचं AC DC मोटर संदर्भातलं अपडेट. आणि तुम्हाला ज्याच्याकडे शक्तीचे पंप लागलेले आहेत त्यांच्या पूर्णपणे डिटेल सेटिंग्स संदर्भातला व्हिडिओ आपण जो आहे तो सेटिंग कशी करायची, सेटअप कसा करायचा, तो लवकरच आपल्या चॅनलवर जो काय आहे तो अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही जे काय आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जर माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांबरोबर या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.